हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom सेमिस्टर 3 मेथड्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग फर्स्ट ह्या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन्स ऑफ मेथड्स ऑफ कॉस्टिंगमधील इलेस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 1.15 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. अल्फा इंजिनियर्स बिकानेर प्रोवाइड्स the following information is in respect of job number 346 from which you are required to prepare a job cost sheet. म्हणजे तुम्हाला इथं प्रिपेअर करायचे आहे जॉब कॉस्ट शीट फॉर द पिरियड एंडेड 31 मार्च 2025 शोईंग द कॉस्ट ऑफ जॉब अँड सेलिंग प्राईस टू गिव्ह अ प्रॉफिट ऑफ 20% ऑन सेल्स. हे लक्षात ठेवा, 20% ऑन सेल्स म्हणजे प्रॉफिट कसा आहे तर सेल्सच्या विक्रीच्या 20% आहे. जेव्हा आपण ऑन सेल्स लिहिलेलं असेल किंवा ऑन कॉस्ट, कधी लिहितात ऑन कॉस्ट, कधी लिहितात ऑन सेल्स, तर इथं सेल्स 100 आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुमची सेल्सची प्राईस, ऑन सेल्स हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे सेलिंग प्राईस तुमची 100 आहे आणि 20 रुपये. म्हणजे जर आपण 100 पकडला तर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी इथं दाखवते बघा. आपण कसं करतो तर आपला फॉर्म्युलाच असतो सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. हा आपला एक फॉर्म्युला आहे. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये ऑन सेल्स लिहिलं इथं. ऑन सेल्स म्हणजे सेल्स किती असणार आहे तर 100 आणि 20% प्रॉफिट. तर प्रॉफिट किती आहे तर 20 रुपीज. मग कॉस्ट प्राईस किती असेल बघा. तर आपण ह्याला असं करतो की कॉस्ट प्राईस एवढी आहे, प्रॉफिट एवढा आहे, तर तुमचं 100 मायनस 20 म्हणजे 80 रुपीज तुमची काय आहे कॉस्ट प्राईस आहे बघा. 80 प्लस 20 केलं तर 100 येतं. म्हणजे कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट केला तर तुमची सेलिंग प्राईस मिळते. मग कॉस्ट प्राईस जर समजा तुम्ही 80 पकडली, प्रॉफिट तुम्हाला 20% सांगितलं आहे, पर्सेंट म्हणजे 20, तर त्याची प्राईस येणार आहे 100. ही तुमची सेलिंग प्राईस असणार आहे. तर लक्षात ठेवा, कधी सांगतात ऑन कॉस्ट, कधी सांगतात ऑन सेल्स. तर आपल्याला सांगितलेलं आहे ऑन सेल्स म्हणजे प्रॉफिट आहे 20 रुपये, प्रॉफिट आहे 20 रुपये, सेलिंग प्राईस आहे 100, कारण पर्सेंटेज नेहमी 100ला काढतात म्हणून. तर मग कॉस्ट प्राईस आपली आली 80. म्हणजे तुम्हाला माहिती आहे इकडं इक्वल टू साईनच्या ह्या साईडला प्लस आहे, तर ह्या साईडला जर तुम्ही 20 रुपीज घेतलं तर ते मायनस होतं. म्हणून 100 मायनस 20 इज इक्वल टू 80. 80 तुमची कॉस्ट प्राईस आहे. तर हे वर्किंग आपल्याला पुढे गेल्यानंतर करायचं आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं आहे, क्वेश्चन रीड करताना ह्याच्यासमोर लिहून ठेवायचं आहे की हे कुठं कुठं जातं. म्हणजे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉस्ट शीट कशी तयार करायची ते समजवलेलं आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की कॉस्ट शीट तयार करताना हे ॲटम्स कोणत्या हेडच्या अंडर जातात. म्हणून मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जी कॉस्ट शीट सांगितलेली आहे ती लर्न करून ठेवा किंवा समजून घ्या. पहिला आहे प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस, आता इथं प्रोडक्टिव्ह वेजेस लिहिलेलं आहे. तर हे कुठे येतात, डायरेक्ट लेबर. तुम्ही इथं लिहू शकता डायरेक्ट लेबर, DL, डायरेक्ट लेबर म्हणजे प्राईम कॉस्टच्या अंडर येतं ते. आणि वेजेस आहेत आणि प्रोडक्टिव्ह आहेत, तर हे डायरेक्ट लेबरमध्ये येतं. मटेरियल यूज, मटेरियल लिहिलेलं आहे डायरेक्ट फॉर जॉब, तर हे आहे डायरेक्ट मटेरियल. तुम्ही DM लिहू शकता, डायरेक्ट मटेरियल DM. त्याच्यानंतर लिहिलं आहे सन्ड्री वर्क्स एक्सपेन्सेस. वर्क जे फॅक्टरीमध्ये असतात, वर्क्स हा शब्द येतो किंवा फॅक्टरी, तर हे येणार आहे फॅक्टरीमध्ये. तुम्ही इथं F लिहून ठेवा. फॅक्टरी ओव्हरहेड्स, ओ नाही लिहिलं तरी चालेल, फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर हे नाव जाणार आहे. सेलिंग कमिशन, हे सेल्स ओव्हरहेडच्या अंडर जाणार आहे, कारण सेल्सशी रिलेटेड हे कमिशन आहे. मशिनरी रिपेअर्स, मशीन कुठं असते तर फॅक्टरीमध्ये, म्हणून हे फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर जाणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आपण कशासाठी करतो तर सेल्ससाठी करतो, हे सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर जाणार आहे. कोल अँड कोक फॅक्टरीच्या अंडर जाणार आहे, फॅक्टरी एक्सपेन्सेस किंवा फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर जाणार आहे. कन्झ्युमेबल स्टोर्स, कन्झ्युमेबल स्टोर्सचा अर्थ मी सांगितलेला होता, एक्झाम्पल पण दिलेलं होतं. फॉर एक्झाम्पल गुगल कंपनी आहे, तर गुगल कंपनी काय करते, त्यांचं स्वतःचे प्रोडक्शन अशा स्टोर्समध्ये विकते. फक्त त्यांच्या स्टोर्समध्ये जसं आपण डीमार्टला जातो किंवा वेस्टर्न मॉलला जातो किंवा अशा वेगवेगळ्या मॉलमध्ये जातो, तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन असतात. पण ह्यांच्या कन्झ्युमेबल स्टोर्समध्ये काय असतं तर त्याच कंपनीचं प्रोडक्शन असतं फक्त. जसं की बाटाचं आहे, बाटा हे कन्झ्युमेबल स्टोअर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त बाटाच्याच वस्तू, बाटा कंपनीच्याच वस्तू तुम्हाला भेटणार. तसं तर समजा गुगलची कन्झ्युमेबल स्टोअर आहे, तर फक्त गुगल कंपनीचेच
जे प्रोडक्शन आहे ते विक्रीसाठी ठेवलेले असतात. त्याला कन्झ्युमेबल स्टोअर्स म्हणतात. ते फॅक्टरीतून येतं, डायरेक्ट फॅक्टरीतून माल विक्रीसाठी ठेवलेला असतो. तर त्याला फॅक्टरीतून असतो म्हणून त्याला फॅक्टरी एक्सपेन्सेसच्या अंडर येतं. म्हणजे फॅक्टरी तयार करते, फॅक्टरीचे एक्सपेन्सेस असतात त्याच्यामध्ये. डायरेक्टर्स फीज, डायरेक्टर कुठं असतो तर ऑफिसमध्ये असतो म्हणून हे ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येईल. फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी वर्ड आला की फॅक्टरीमध्ये, डायरेक्टर वर्ड आला की ऑफिसमध्ये. फक्त कधी कधी डायरेक्टर हा एक वेगळा पण येतो, मी तुम्हाला मागच्या कॉस्टशीटमध्ये सांगितलेला आहे. तर फॅक्टरी इन्शुरन्स कुठे येणार आहे, फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येणार आहे. कॅरेज आउटवर्ड, आउट म्हणजे गुड्स तुम्ही विकलेला आहे आणि तो कस्टमरच्या घरी पोचवायचा आहे म्हणून हे सेल्सच्या रिलेटेड येतं. इनवर्ड असेल तर ते कुठे येईल, डायरेक्ट मटेरियलच्या अंडर येईल. अनप्रोडक्टिव्ह वेजेस, प्रोडक्टिव्ह वेजेस कुठे येतं तर डायरेक्ट लेबरच्या अंडर येतं आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस हे फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येतं. चार्जेबल एक्सपेन्सेस, चार्जेबल एक्सपेन्सेस हे डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर येतं, डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर येतं. डेप्रिशिएशन ऑन ऑफिस फर्निचर, ऑफिसचं फर्निचर आहे त्याचं डेप्रिशिएशन आहे, हे ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येईल. सेलिंग ऑन कॉस्ट, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर येईल हे. मोटिव्ह पॉवर हे फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येईल. पॅकिंग चार्जेस, आता पॅकिंग चार्जेस त्यांनी सांगितले नाही की हे प्रायमरी पॅकिंग चार्जेस आहेत का सेकंडरी पॅकिंग चार्जेस आहेत म्हणून आपण हे सेलच्या अंडर घेऊ. जर सांगितलं असेल प्रायमरी आहे तर ते फॅक्टरीच्या अंडर येईल आणि जर सेकंडरी असेल तर ते सेलच्या अंडर येईल आणि जर काहीच दिलं नसेल तर ते सेलच्या अंडर टाका. टेक्निकल डायरेक्टर्स, बघा मी म्हटलं ना डायरेक्टर्स आलं की आपण काय करतो बघा, इथं होतं कुठं डायरेक्टर्स फीज ऑफिसमध्ये घेतो कारण ऑफिसमध्ये डायरेक्टर असतो आणि वर्क मॅनेजर कुठं असतो तर फॅक्टरीमध्ये असतो. पण आता इथं काय लिहिलं आहे बघा, टेक्निकल, टेक्निकल हे पद कुठं असतं किंवा टेक्निकल म्हणजे इंजिनियर वगैरे, मशीन बंद पडली तर दुरुस्त करण्याचं काम कोण करतो, टेक्निशियन करतो. तर मग हे टेक्निकल कुठं असतं तर फॅक्टरीमध्ये असतो म्हणून याला आपण फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर टाकणार आहे. सॅलरी टू वर्क्स मॅनेजर आणि वर्करचा मॅनेजर आहे, त्याची सॅलरी वर्कर्स कुठं असतात फॅक्टरीमध्ये आणि ऑफिसमध्ये कोण असतं तर ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना पण स्टाफ म्हणतो आणि फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना वर्कर म्हणतो. तर हे लक्षात ठेवा. हिटिंग अँड लाईटिंग, आता हिटिंग अँड लाईटिंग हे फॅक्टरीमध्ये येईल आणि ऑफिस रेंट, ऑफिसचा खर्च आहे म्हणून ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येईल. डायरेक्ट एक्सपेन्सेस पेएबल म्हणजे आउटस्टँडिंग आहेत आणि डायरेक्ट शब्द आला आहे तर हे कुठं जाणार आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर. हे आपण सगळं लिहून घेतलेलं आहे. आता आपल्याला कॉस्टशीट तयार करायची आहे. कॉस्टशीट तयार करण्यासाठी मी इथं क्वेश्चन लिहिलेलं आहे, इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 1.50 आहे. इथून ॲन्सर चालू होतं इन द बुक्स ऑफ अल्पा इंजिनियर बिकानेर, कारण तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे अल्पा इंजिनियर बिकानेर म्हणून आपण ती इन्फॉर्मेशन काय केलेली आहे इथं भरलेली आहे. कॉस्टशीट फॉर जॉब नंबर इथं दिलेला आहे बघा, जॉब नंबर 346 म्हणून आपण इथं लिहिलं जॉब नंबर 346 फॉर द पिरियड एंडेड 31 मार्च 2025. त्यांनी इथं प्रोडक्शन दिलेलं नाही म्हणून आपण प्रोडक्शन सेल्स वगैरे दिलेले नाहीत म्हणून इथं प्रोडक्शन आणि सेल्स लिहिलेलं नाही. मग डायरेक्ट मी लिहिलं पर्टिक्युलर्स रुपीज अँड रुपीज. मी हा एक तुम्हाला कळण्यासाठी एक माझ्या मनाने मी कॉलम ड्रॉ केलेला आहे, तुम्ही नाही केला तरी चालेल. तर आता आपल्याला काय करायचं आहे हे आपण इथं लिहून घेतलेलं आहे. कॉस्टशीट बनवताना मी जी कॉस्टशीट शिकवलेली आहे तसंच येईल. सगळ्यात पहिलं येईल डायरेक्ट मटेरियल. आता डायरेक्ट मटेरियलच्या अंडर जी आपण इथं नावं लिहिलेली आहेत ते बघून घ्यायचं आहे. हे डायरेक्ट लेबल आहे, हे डायरेक्ट मटेरियल आहे, हे येईल मटेरियल यूज्ड डायरेक्टली फॉर जॉब. मी तुम्हाला कळावं म्हणून रेड पेननी पण इथं लिहून घेते, म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतो इथं लिहिते डायरेक्ट मटेरियल. तुम्हाला कळावं म्हणून मी रेड पेननी लिहिलं आहे, तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. ह्याच्या हेडमध्ये काय काय आपल्याला लिहायचं आहे तर मटेरियल यूज्ड डायरेक्टली फॉर जॉब. मटेरियल यूज्ड डायरेक्टली फॉर जॉब. किती अमाऊंट आहे 90,000. तर आपण आतमध्ये लिहिणार आहोत 90,000.
त्याच्यानंतर बघा डायरेक्ट DM कुठं लिहिलं आहे का तुम्ही? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, एकच होतं तर 90,000. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. मी एकदा फक्त चेक करते. हां, एकच आहे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण ॲड करणार, मी रेड पेनने लिहिते, तुम्ही लिहायचं नाही. डायरेक्ट मटेरियल नंतर येतं डायरेक्ट लेबर. आता डायरेक्ट लेबरच्या अंडर काय काय आहे बघू. इथं DL कुठं लिहिलं, हे लिहिलं आहे बघा. तर एक इथं लिहिणार आहोत प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस आहेत 90,000. आपण इथं लिहिलं 90,000. त्याच्यानंतर बघा DL कुठं लिहिलेलं आहे का, नीट बघायचं आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत नाही, तर मग हे झालं डायरेक्ट लेबर. त्याच्यानंतर ॲड करायचं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस तुम्ही बघा इथं कुठं कुठं लिहिलेलं आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस इथं लिहिलेलं आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. एक टाकू इथं 1, चार्जेबल. चार्जेबल एक्सपेन्सेस आहे 3,700. 3,700. अजून बघा आहे एक इथं डायरेक्ट एक्सपेन्सेस पेएबल. ₹500. एवढे दोनच आहेत. त्याची टोटल करायची आहे. त्याची टोटल आपण कॅल्क्युलेट करून बघूया किती येते ते. बघा इथं 90,000 प्लस 90,000 प्लस 3,700 प्लस 500 1,48,200. मी फक्त चेक करते बरोबर येत आहे का. हां, इथं बघा, इथं मला वाटतं आहे किती दाखवत आहे. हां, 4,500 आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. 4,500 बघा, चुकलं असतं. 4,500 आहे. हे असं समोर बघताना कधी कधी चुकू शकतं. तर कुठलं होतं बघा, चार्जेबल एक्सपेन्सेस. हे चार्जेबल एक्सपेन्सेस मी 3,700 घेतलं तर 4,500 आहे. तर टोटल आपण परत एकदा करूया. 90,000 प्लस 90,000 प्लस 4,500 प्लस 500 1,85,000. 1,85,000. तीच टोटल आपल्याला आउटर कॉलममध्ये पण लिहायची आहे. 1,85,000. ह्याला नाव द्यायचं आहे, मी रेड पेनने लिहिते, प्राईम कॉस्ट. याला आपण म्हणू A. हे लक्षात ठेवा कारण व्यवस्थित तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये आपण ॲड काय करणार आहोत. एक मिनिट. तर ॲड करणार आहोत फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्सच्या अंडर काय काय येतं ते आपण ह्याच्यामध्ये लिहिणार आहोत. जिथं जिथं तुम्ही F लिहिले बघा, सन्ड्री वर्क्स एक्सपेन्सेस. कधी कधी चुकून एखादा एक्सपेन्सेस लिहायचं राहून जातं, काळजीपूर्वक करायचं आहे. सन्ड्री वर्क्स एक्सपेन्सेस. सन्ड्री वर्क्स एक्सपेन्सेस आहे 3,400. त्याच्यानंतर बघा सन्ड्री वर्क्स एक्सपेन्सेस 3,400. त्याच्यानंतर मशिनरी रिपेअर्स.
मशिनरी रिपेअर्स, मशिनरी रिपेअर्स तर कुठे येते बघा, 5700. त्याच्यानंतर आहे मशिनरी रिपेअर्स, नंतर एफ कोल अँड कोक, कोल अँड कोक 3000. त्याच्यानंतर आहे कन्झ्युमेबल स्टोअर्स, कन्झ्युमेबल स्टोअर्स 12,800. मी जरा चेक करते मागं बरोबर लिहिते का, 12,800. नाही तर मग ते नजर चुकीमुळं आपली टोटल चुकू शकते, कारण इथं खूप केअरफुली करणं गरजेचं आहे म्हणून. त्याच्यानंतर आहे फॅक्टरी इन्शुरन्स, $9,200. मी चेक करते फक्त, सॉरी बघा इथं आहे 1,400. इथं किती आहे 1,400. ते नजर चुकीमुळं नंबर चुकू शकतो म्हणून मी चेक करते. अनप्रोडक्टिव्ह वेजेस, आता हे 1,400 आपण घेतलं. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड अनप्रोडक्टिव्ह वेजेस 24,200. चेक करते, हां बरोबर आहे 24,200. त्याच्यानंतर अनप्रोडक्टिव्ह वेजेस नंतर आहे चार्जेबल एक्सपेन्सेस झालं. ऑफिसचं आहे मोटिव्ह पॉवर, मोटिव्ह पॉवर तर ही पण नीट बघावी लागणार आहे. अमाऊंट 7,500 आहे का 10,000 आहे बघू. 10,100. 10,000 आहे. इथलीच बघून लिहिते मी, फक्त चुकू नये अमाऊंट म्हणून मी चेक करते, कारण इथं बघताना मिसिंग होऊ शकतं म्हणून. मोटिव्ह पॉवर नंतर आहे पॅकिंग चार्ज, टेक्निकल डायरेक्टर्स फीज, टेक्निकल डायरेक्टर्स फीज किती आहे 5,400 आहे. हां ठीक आहे 5,400. त्याच्यानंतर आहे सॅलरी टू वर्क्स मॅनेजर, ₹700. त्याच्यानंतर झालं एवढे आहे. ह्याची टोटल आपल्याला करायची आहे 700. ओके, तर ह्या सगळ्याची टोटल आपल्याला इथं करायची आहे. त्याला म्हणायचं आहे फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट बी नाव द्यायचं आहे, प्राईम कॉस्ट फर्स्ट, फॅक्टरी कॉस्ट सेकंड. आता आपल्याला टोटल करताना हे 1,85,000 हे सगळं टोटल ॲड करून आपल्याला इथं घ्यायचे आहे. तर 1,85,000 हे आहे, त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 3,400 प्लस 5,700, काळजीपूर्वक करायचं आहे 3,000 प्लस 12,800 प्लस 1,400 प्लस 24,200 प्लस 10,000
100 प्लस 5400 प्लस 700. मी फक्त चेक करते एकदा. 2,51,700. कुठला तरी नंबर आपला राहिला आहे का? 53 येत आहे त्यांचं. एकदा चेक करते. 3,400 5,700 3,000 12,800 1,400 24,200 10,000 1,100 5,400. एक आपलं राहिलेलं आहे टेक्निकल डायरेक्टर्स फीज. मोटिव्ह पॉवर लिहिलेलं आहे. काय राहिलं बघू. सन्ड्री वर्क्स एक्सपेन्सेस 9 आहेत, त्यांचे 10 आहेत. थांबा चेक करू. आपलं काहीतरी राहिलं वाटतं, बघू एकदा. फॅक्टरी कुठं आहे. सन्ड्री वर्क्स एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर आहे मशीन रिपेअर्स, कोल कोक, कन्झ्युमेबल स्टोर्स, डायरेक्टर्स फीज, फॅक्टरी इन्शुरन्स, अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहे, मोटिव्ह पॉवर आहे, टेक्निकल आहे. हां, हिटिंग अँड लायटिंग राहिलं आपलं. तर आता कुठे ॲड करू. ठीक आहे, ह्याला मी कट करते. इथं 10 नंबरला येईल हिटिंग अँड लायटिंग. हे राहिलं. आपण इथं लिहिलेलं आहे हिटिंग अँड लायटिंग फॅक्टरीला, पण चुकून लिहायचं राहिलं. तर आपण इथं लिहूया हिटिंग अँड लायटिंग. हिटिंग अँड लायटिंग 9,000 आहे, 700 आहे. मग काहीतरी राहिलं आहे आपलं. नीट बघू जरा, अमाऊंट चेक करूया व्यवस्थित. हिटिंग अँड लायटिंग 700 आहे आणि टेक्निकल डायरेक्टर्स फीज आहे ती 1,700 आहे. ही 700 आहे. ह्याची टोटल आपल्याला करायची आहे. तर ह्याच्यात अजून आपल्याला 1,700 ॲड करायचे आहेत. आलं ॲन्सर बरोबर. तर 2 लाख. हे काळजीपूर्वक करायचं आहे, कारण माझं ते समोर बघताना एखादा नंबर चुकू शकतो, पण तुम्ही चुकवू नका. हीच टोटल आपल्याला काय करायची आहे, बाहेर लिहायची आहे. 2,53,400 आणि ह्याला नाव द्यायचं आहे फॅक्टरी कॉस्ट. याला म्हणायचं आहे बी. ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स त्याच्यामध्ये आपण इथं लिहून ठेवलेलंच आहे. तर इथं बघायचं आहे ऑफिस कुठं लिहिलेलं आहे बघा. इथं फॅक्टरी लिहिलं आहे, ऑफिस इथं डायरेक्टर्स फीज, तर इथं अमाऊंट नीट बघायची आहे, कारण माझं इथं चुकू शकतं असं बघताना. तर तुम्ही व्यवस्थित बघा. डायरेक्टर्स फीज आहे 3,000. त्याच्यानंतर आपण ओ कुठं लिहिलं आहे बघा. मला वाटतं इथं लिहिलं आहे, तरी पण चेक करू व्यवस्थित. डेप्रिसिएशन ऑन ऑफिस फर्निचर. आम्ही इथं कॉलम का ठेवलेला आहे, आपल्याला ॲडचं साईन इथं लिहायचं आहे म्हणून मी हे ठेवलेलं होतं. तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल. जिथं आपण ॲड लिहिलेलं असतं ना, तर मी इथं असं साईन टाकते, म्हणजे मग आपल्याला कळतं की आपण हे काय केलं आहे, ॲड केलेलं आहे. तर ॲडच्या समोर मी असं लिहिलं. तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. तर हे ॲड लिहिलं. तर पुढं बघा बरं. ऑफिसचा कुठला खर्च आहे, डायरेक्टर डेप्रिसिएशन ऑन ऑफिस एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस फर्निचर. त्याच्यानंतर ओ कुठं दिसतोय, तर ओ आहे ऑफिस रेट. तिसरं आहे ऑफिस रेट. ऑफिस
रेंट. आता ऑफिस रेंटची व्हॅल्यू आहे 9500. हे अमाऊंट लिहायची राहिली वाटतं. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, थांबा मला चेक करू द्या. डेप्रिशिएशन ऑन फर्निचरची व्हॅल्यू आहे 3700. आपण बुकमधूनच लिहितो आहे, पण माझं बघण्यामध्ये फरक पडतो आहे म्हणून मी बघून लिहिते. तर ऑफिस रेंट आहे 9500. आता आपल्याला चेक करू एकदा बरोबर झाले का. 1 2 3 हां. तर आता आपण काय करणार आहोत, याची टोटल करणार आहोत. त्याला नाव देणार आहे ऑफिस कॉस्ट. तर ही टोटल ऑलरेडी केलेली होती. त्याच्यात ॲड करू 3000 प्लस 3700 प्लस 9500. तर टोटल आली 2,69,500. तीच टोटल आपल्याला इथं पण लिहायचे 2,69,500. ह्याला नाव द्यायचं आहे तुम्हाला ऑफिस कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि ह्याला म्हणायचं आहे सी. ह्याला आपण प्राईम कॉस्टला ए म्हणलं, फॅक्टरी कॉस्टला बी म्हणलं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनला सी म्हणलेलं आहे. ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आपण काय करू, नेक्स्ट पेजवर घेऊया. आपण इथं म्हणणार आहोत ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये आपल्याला 1 2 3 असं करत जायचं आहे. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये बघा इथं जिथं आपण एस लिहिलेलं आहे तिथं लिहायचं आहे सेलिंग कमिशन. सेलिंग कमिशन आहे 1 2 3 4 1 2 3 1200 रुपये. तरी पण मी चेक करते. 1200 रुपये. दुसरं आहे यस कुठं लिहिलं आहे आपण बघा, ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग अमाऊंट किती आहे बघावी लागेल. 2500. त्याच्यानंतर यस कुठं आहे, कॅरेज आउटवर्ड. $9,200 कॅरेज आउटवर्ड 9,200. त्याच्यानंतर यस कुठं आहे बघा, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन लिहिलेलं आहे. सेलिंग ऑन कॉस्ट. $10,000. तरी पण चेक करते. 10,000. त्याच्यानंतर पॅकिंग चार्जेस. पॅकिंग चार्जेस 7,500. त्याच्यानंतर यस कुठं नाही आहे. म्हणजे झाली टोटल आपल्याला इथं करायची आहे
तर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत जी ही टोटल आलेली होती. ह्या टोटलमध्ये आपल्याला ही टोटल ॲड करायची आहे. प्लस 1200 प्लस 2500 प्लस 9200 प्लस 10,000 प्लस 7,500. टोटल झाली 3 लाख. तीच टोटल आपल्याला बाहेर पण लिहायची आहे 3 लाख. तर ही जी टोटल आली ह्याला म्हणायचं आहे टोटल कॉस्ट. ह्याला म्हणायचं आहे टोटल कॉस्ट. देअरफॉर टोटल कॉस्ट. तर आपण हे इथं ॲड केलं म्हणून ॲडचं साईन टाकलेलं आहे. आणि ही पण टोटल आपली काय झाली, टोटल झाली 3 लाख. तर आता आपल्याला इथं आहे ना थोडंसं वर्किंग करायचं आहे खाली. तर मी इथं वर्किंग नोट करून दाखवते तुम्हाला. वर्किंग नोट्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे 20% प्रॉफिट ऑन सेल्स. ऑन सेल्स आपल्या क्वेश्चनमध्ये बघा इथं सांगितलेलं आहे प्रॉफिट ऑफ 20% ऑन सेल्स. मग आपला फॉर्म्युला आहे सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. प्लस प्रॉफिट नुसतं पी म्हणलं तरी चालेल. तर जेव्हा ऑन सेल्स सांगितलेलं असतं ते ऑन हा शब्द असेल आणि सेल्स पुढे लिहिले म्हणजे सेल्सवर, तेव्हा सेल्स तुम्हाला नेहमी 100च घ्यायचे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्ही 100, कारण पर्सेंटेज आपण 100ला काढतो म्हणून. तर तुमचे सेल्स येतील 100. तर आपल्याला प्रॉफिट सांगितलेलं आहे 20% म्हणजे किती, तर 20. मग इथं आपण मगाशी काढलेलं होतं बघा, वर्किंग नोट मी शिकवलेली होती तुम्हाला. तर आपल्याला काय होणार आहे, सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. तर प्रॉफिट आहे 20 आणि सेलिंग प्राईस आहे 100. तर आपल्याला 100 - 20 केलं की 80 येईल. बघा 80 + 20 केलं की बरोबर 100 येणार आहे. तर हा झाला तुमचा फॉर्म्युला. म्हणजे ही एक कन्सेप्ट झाली की बाबा आपण प्रॉफिट कसा फाइंड करणार आहोत. तर सेल्स प्राईस 100 कॉस्ट प्राईस, कारण इथं कॉस्ट प्राईस कधी कधी काय होतं ऑन कॉस्ट लिहितात तेव्हा तुमची कॉस्ट प्राईस 100 येते. आज लिहिले ऑन सेल्स म्हणून सेल्स प्राईस 100 आलेले आहे, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला काय शोधायचं आहे, तर ही झाला टोटल खर्च. आपल्याला वस्तू तयार करण्यासाठी 3 लाख रुपये टोटल खर्च आलेला आहे. तर आता आपल्याला हे बघायचं आहे टोटल जर खर्च 3 लाख आला असेल तर तुम्हाला प्रॉफिट किती आहे. तर त्यांनी सांगितले 20% प्रॉफिट घेऊन वस्तू विकायची आहे. तर कशावर सांगितलं आहे, तर सेल्सवर. तर आता ही खर्च आहे, हा सेल्स नाही आहे. तर सेल्सवर त्यांनी सांगितलं की 20% प्रॉफिट काढा. आपल्याला सेल्सच माहिती नाहीत, ही कॉस्ट प्राईस आहे. टोटल कॉस्ट म्हणजे ही कॉस्ट प्राईस आहे. हे तुम्हाला कळावं म्हणून मी इथं पाहिजे तर ब्रॅकेटमध्ये लिहिते. ही आहे कॉस्ट प्राईस. टोटल कॉस्ट म्हणजे कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस आहे 3 लाख. आपल्याला इथं प्रॉफिट शोधायचं आहे. मग आपण इथं एक फॉर्म्युला लिहिणार आहोत. मी माझ्या मनाने तुम्हाला एक फॉर्म्युला देणार आहे, तोच तुम्ही सगळीकडे अप्लाय करायचा आहे. बघा आपण असं इथं घेतलं सेलिंग प्राईस आणि इथं घेतलं आपण प्रॉफिट, कारण त्यांनी सांगितलं प्रॉफिटवर किती आहे. तर सेलिंग प्राईस 100 होती तेव्हा प्रॉफिट किती होता, 20 रुपये होता. तर आता थांबा आपण असं घेऊ, कॉस्ट प्राईस घेऊ, सॉरी हां, कॉस्ट प्राईस किती होती, 80 होती. थांबा इथं करून दाखवते. कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिट घेऊ, कारण ह्या 2 गोष्टी आपल्याला माहिती आहेत. कारण 3 गोष्टी माहिती असाव्या लागतात. कॉस्ट प्राईस माहिती आहे, प्रॉफिट माहिती आहे आणि ही पण कॉस्ट प्राईस माहिती आहे. तर आपण असं करू, तर कॉस्ट प्राईस तुमची 80 आहे बघा इथं, आणि प्रॉफिट किती आहे, 20 आहे. आता ही कॉस्ट प्राईस आहे 3 लाख. आपण इथं लिहिली 3 लाख. कॉस्ट प्राईस खाली कॉस्ट प्राईस. तर तुमचा प्रॉफिट किती, आपण हा एक फॉर्मॅट तयार करणार आहोत. हा लक्षातच ठेवायचा. कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिट. कॉस्ट प्राईस खाली कॉस्ट प्राईस, प्रॉफिट शोधायचं आहे. आपल्याला ह्याच्यात प्रॉफिट ॲड करायचं आहे. म्हणून आपण इथं देअरफॉर ह्याला रेसिप्रोकल करायचं म्हणजे उलट करायचं. 3 लाख वर 80 खाली. 3 लाख डिवाइड बाय 80 इंटू हे 20 इंटू 20. तर 3 लाख डिवाइड बाय 80
इंटू 20, तर प्रॉफिट आला तुमचा 75,000. कशाखाली क्वेश्चन मार्क आहे? हा क्वेश्चन मार्क आहे. कशाखाली आहे? तर प्रॉफिट खाली. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट किती मिळाला? 75,000. प्रॉफिट लिहूया आपण. प्रॉफिट इज इक्वल टू 75,000. तर आपल्याला ह्याच्यामध्ये इथं लिहायचं आहे ॲड प्रॉफिट. हे मी रेड पेनने लिहिते, तुम्ही लिहायचं नाही. प्रॉफिट किती मिळालं आपल्याला? 75,000. तोच तुम्ही इथं पण ॲड करायचा आहे दोन्हीकडं. टोटल खाली येईल 3,75,000. ही झाली तुमची सेलिंग प्राईस. म्हणजे तुम्ही वस्तू तयार करण्यासाठी तुम्हाला 3 लाख रुपये खर्च आला. प्रॉफिट तुमचा 75,000 आहे. म्हणजे तुम्ही त्या वस्तू कितीला विकायला पाहिजे? 3,75,000ला. ह्याला म्हणायचं आहे सेल्स. ही व्हॅल्यू तुम्हाला शोधायची होती. त्यांनी सांगितलेलं होतं की सेलिंग प्राईस तुम्ही काय करा, शोधा किती असेल जर 20% सेल्सवर प्रॉफिट आहे. पण आपल्याला प्रॉफिट माहिती नव्हता. आपण प्रॉफिट शोधला. कसा शोधला? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पहिलं हे लक्षात ठेवायचं आहे, सेल्स इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. नंतर काय करायचं आहे? कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिटचा. तर कॉस्ट प्राईस होती 80 रुपीज, कॉस्ट प्राईस 80, प्रॉफिट 20. तर मग कॉस्ट प्राईस ही काय आहे? कॉस्ट प्राईस 3 लाख होती. तर मग प्रॉफिट किती? इथे क्वेश्चन मार्क दिला आहे मी. मग ह्याला मी काय केलं? रेसिप्रोकल केलं, म्हणजे उलट केलं. 3 लाखवर 80 खाली. 3 लाख डिवाइड बाय 80 इंटू हे 20. मग आपल्याला प्रॉफिट मिळाला 75,000. कारण क्वेश्चन मार्क कुठं होता? प्रॉफिट खाली. प्रॉफिट मिळाला 75,000. मग आपण प्रॉफिट लिहिला 75,000. सेल्स आहे 3,75,000. तर ही व्हॅल्यू तुम्हाला शोधायची होती. ही झाली आपली कॉस्ट शीट. तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन एक्झाम पेपरमध्ये आला तर सगळ्यात पहिलं तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की कॉस्ट शीट कशी तयार करायची. म्हणजे डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, मटेरियल ह्या ज्या हेडच्या अंडर कोणकोणते ॲटम येतात हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी जी कॉस्ट शीटमध्ये कोणकोणते ॲटम कोणाच्या हेडमध्ये येतात ते सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ एकदा तुम्ही पाहून घ्या. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.